केला होता. आणि म्हणून मला तुम्ही जातो कशासाठी आपण पंढरपूरला, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन हे पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश होती संतांची भेटी आणि सांगू एकमेकाला भेटण्यासाठी, एकमेकाला सुख वाटण्यासाठी, आहे सुख देण्यासाठी जातो तिथं. आणि म्हणून हे वैष्णव एकत्र येतात ना, कशासाठी येतात? भगवंत दर्शन प्रथम उद्देश. आणि द्वितीय उद्देश काय होतो? सगळ्या संतांच्या भेटी होतात, सगळ्या संतांच्या भेटी होतात. आणि म्हणून हा संत मेळा सोपा नाही. आणि म्हणून याच्यासाठी म्हणले मला या संतांच्या पायावर ठेव. पायावर ठेव म्हणले याचा अर्थ आहे अनादी काळापासून संतांनी जे गुह्य तत्वज्ञान, गुह्य साधना ज्या दिलेल्या आहेत त्या संतांकडून मला काय होतील प्राप्त होतील. तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगतो. म्हणजे राजाने जेवायला बोलविलं. कुणी जेवायला बोलविलं? कुणाला बोलविलं? टाळकऱ्याला जेवायला बोलविलं राजाने. दृष्टांत सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितलेला काल्पनिक युक्तिवाद म्हणजे दृष्टांत असतो. दृष्टांत म्हणजे काय? जाऊ दे, सोप्या भाषेत सांगू. आपल्या श्रीराम महाराजांना बोलविलं जेवायला, राजाने जेवायला बोलविलं आणि मग ते गेले. मग त्यांना दिले 5 निमंत्रण पत्रिका. पहिल्या भाषेमध्ये तांदूळ दिले. 5 लोक घेऊन तुम्ही येऊ शकता. आता मग यांच्याकडे 4च पोरगा घेतला, नातू घेतला, 2 शेजारी घेतले, चला म्हणले. दृष्टांत असतो बरं, काही खरा नसतो. मग त्यांच्याकडे 1 जागा शिल्लक. मग ते द्वारपाळ म्हणला, हो तुम्हाला राजाने जेवायला बोलविले, भले भले तिष्ठतून जातात म्हणले त्यांच्या पंक्तीत जेवायला, आणि तुम्ही 1 माणूस कमी कमून केला. म्हणले आता माणूस कुठला ना, तिथंच एक खाली बसलेलं होतं. ते म्हणले यायचं का तुला जेवायला? ते बी 6 महिन्यापासून कुणाच्या पंक्तीला जेवायला गेलेलं नव्हतं. गरीब भाकरी थापू कटाळलं होतं. तू म्हणले महाराज, म्हणले पण कुठे म्हणले आमंत्रण? ते काय काळजी करू नको म्हणले, राज दरबारामध्येच आपल्याला आमंत्रण आहे. ते म्हणले चला. आणि बसलो ना. मग तिथं राजाचे तिथं काय करणे का समर्थाची या घरची पकवाने तळल्या वळल्या. तिथं काय एकच अन्य, तळल्या वळल्या एकच अन्य. तिथं काय कमी काय, ह्याला येईन त्याला ते, त्याला ते. आणि मग जेवायला गेले. संतांच्या सानिध्यात राहिल्यावर काय होतो तसं भगवान श्रीकृष्ण माऊली सांगतात, सहज अर्जुना लागी. अर्जुनासाठी भगवंताने काय केलं होतं? ब्रह्मरसाचे पारणे सहज अर्जुना लागी केले नारायणी. आणि त्याला म्हणले आता अवचित आम्ही पाहुणे, आम्ही अवचित पाहुणे पोहोचलो म्हणले. तसं त्या संतांच्या चरणावर राहिल्यावर आपली काही साधना असो, आपण काही साधना नसो, त्या संतांचे पाय एकदा आपल्याला लागले बाबा, तर आपले अनंत जन्माचे जे दुःख आहे, अनंत जन्माचं जे पाप आहे, अनंत जन्माची ग्रह दशा आहे, ती सगळी काय होते? जळून जाते. तृण अग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपत आहे. त्यांचे पाय आपल्याला लागले, संतांचे पाय आपल्याला जर जोडले म्हणजे प्राप्त झाले, तर आपल्या आयुष्यातले सगळे दुःख, सगळं दैन्य, सगळ्या अप्रपंचिक अवस्था सगळ्या निघून जातात. आणि म्हणून तर महाराज म्हणतात तुम्ही निवडली यावरी. आणि दुसरं काय होतं? संतांनी दूर केलं की भगवंत ऑटोमॅटिक आपल्याला दूर करतो. जसं मतदान नसेल तर पुढाऱ्याच्या दृष्टीने तुमची काही किंमत नाही. मतदार असाल तर आमचं मतदार आहे म्हणून तुमची सेवा. बरोबर आहे? लक्षात येतोय का? तसं भगवंत म्हणतोय हे आमच्या संतांची सेवा करतात का? संतांच्या सानिध्यात आहे म्हणून ह्याला मी देतो काय? नाहीतर संतांनी दूर केलं की भगवंत तर तुम्हाला जवळ येऊनच देत नाही. आणि म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई आणि मज ठेवी पायी. काप संतांच्या पायावर राहायचे तिथं काही जरी नसलं तरी, कारण संतांच्या पायासारखं सुख आणि या जगतामध्ये तू कुठेही नाही. संतांची पायी